धन्यवाद हरीश्वर. मित्र सिनेमा बेस्ट टीम आपल्या वर्षातली एक चांगली टीम. आता त्या 1906च्या आधीपासून तो बेस्ट टीम आहे. आज इथे एखाद वर्षात म्हणजे असं एखादं वर्ष जात नाही किंवा गेलं तरी फायनलमध्ये अंतिम सामन्यात पोहोचतात आणि आपले धूमधडाका दाखवत आहेत. आणि मित्रांनो या 1995-6च्या दरम्यान 3 टीम्समध्ये अग्रेसर होत्या. गोमा गल्ली, हरिवजी आणि सिनेमादेव. त्या 3 टीमचा एक दबदबा होता गावामध्ये. गोमा गल्ली मागे झाली पण सिनेमादेव आणि हरिवजीचा आजही तेवढा दबदबा आहे. त्या काळातली खेळणारे जे संघ म्हणजे अर्थात प्रेमनाथ यांचं नाव घ्यावंच लागेल. प्रेमनाथ, नंदू भांजी, प्रेमनाथ भांजी, जिम्बो, रमेश भांजी, वेसावकर, पांडुरंग बट्याचा, या सगळ्यांची नाव पांडुरंग बट्याचा, नंदू भांजी, महेश वेसावकर, विजय खोकलू, विजय भांजी, या सगळ्या इवन वेसावकर, विकास वेसावकर, शरद गुटलीकर, मधु माले, रवींद्र माले, या सगळ्यांनी त्या काळामध्ये इवन वासू भांजी सुद्धा काही काळ खेळला. या सगळ्यांनी आपल्या आणि अर्थात विसरता येणारच नाही चहावाला फॅमिलीज. चहावाले सगळे जवळ होते पण कैलास चहावाला, भगवान चहावाला ह्या लोकांनी तर तो काळ गाजवला. आणि इवन विनोद सांबार, विकास वेसावकर, तोच चमार त्याला म्हणतात, विकास वेसावकर चमार. आज विकास वेसावकर तुला मी मिस करतोय आणि रमेश यांना सुद्धा मी मिस करतोय. या 25 वर्षाच्या वाटचाल सिनेमामध्ये चांगले मोहरे गमावले. क्रिकेट लवकर चालू करूया. पण मित्रांनो हा संघ पुढे येत असताना जसे चहावाला फॅमिली रिटायर झाली पण त्यांची मुलं आज खेळतात. त्यांच्या जागेवर आला दीपक चहावाला. ज्यावेळी त्याची दीपक चहावालाची एंट्री झाली आणि मला वाटतं ज्या 50s धावा ज्या काढल्या गेल्या, नामवंत असे क्रिकेटर जे गावात होऊन गेले त्यामध्ये दीपक चहावाल्याने आपलं एक वेगळा ठसा ह्या क्रिकेटवर कोरला. आणि आज तोही खेळतोय. दीपक चहावाला या मैदानात बघून खूप आनंद होत आहे. दीपक चहावाला, कैलास चहावाला, भगवान चहावाला, यज्ञेश चहावाला, कैलास चहावालाचा मुलगा. आणि मुलं जरी जनरेशन बदलली, मुलं नवीन येत गेली. इवन आम्ही म्हणेन की विनोद चमार, इवन भोबा फॅमिली, मनोज आणि मनीष, म्हणजे एका भावाचं नाव नाहीत, मनोज म्हणजे भोबा फॅमिली, प्रकाश, हे सगळ्या लोकांनी या डोंगरी सिनेमामध्ये संघाची खूप सेवा केली. आणि आज तो संघ मोठ्या दिमाखाने, मोठ्या त्याच ताकदीनं दरवर्षी नवीन चेंजेस बघायला मिळतात. पण त्यांच्यात मुलं भरपूर आहेत. भले आज आपण बघतो की सिनेमाच्या संघामध्ये बऱ्याच वेळेला इतर जमातीचे लोक सुद्धा असतात, पण असो की आपला संघ कसा पुढे जाता येईल. आणि 12वीचा दिवस म्हणल्यानंतर सिनेमादेवीचा दिवस असायचाच. धन्यवाद प्रदीप. लवकर सुरू करतोय आणि बघूया आपण सिनेमादेव विरुद्ध मानवी गल्ली स्पोर्ट्स क्लब. धन्यवाद सर. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. शेवटचा सामना आजच्या दिवसातील श्री सिनेमादेव स्पोर्ट क्लब विरुद्ध मांडवी गल्ली स्पोर्ट क्लब. चेंडू ब्लॉकचा चेंडू खेळी काढतोय. फळत्रमध्ये दौर करण्याचा प्रयत्न होतोय परंतु एका धावेने स्वतःचं खातं खोलतोय शशिकांत आणि संघाचं सुद्धा खातं खोलतोय एका धावेने. एक मोठी मॅच या आजच्या दिवसातील. याच्या अगोदर सामना झाला तो मध्ये चंदन हरिजी म्हणतो मॅच. स्वप्नील भोंडे प्लीज स्टेजवर या. आणि या क्लीन एलबी आउट जातोय. पहिला धक्का बसतोय. दीपक यांची जागा पूर्ण खेळाडू नवीन फलंदाज आला तो म्हणजे संदेश. अच्छा, तिसऱ्या मॅच मॅन ऑफ द मॅचचे मानकरी स्वप्नील भोंडे यांना सन्मानित करतील संगम गणेकर, पाटील गल्ली तरुण मंडळाचे अध्यक्ष.
आणि कार्यकारी सदस्य स्पोर्ट्स क्लब वर्सोवा स्वप्नील कंटिन्यू. पटोला चेंडू मिडॉनच्या दिशेने, परंतु एक निर्धाव चेंडू येतोय. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मागच्या सामन्यात देईल स्वप्नील बोंडे यांना. स्वप्नील भोंडे यांना सन्मान केलं. संगम गणेकर एक निर्धाव चेंडू येतोय सलग. तिसरा निर्धाव चेंडू येतोय. प्रहश आपल्या गोलंदाजीने थोडस आता कुठेतरी नियंत्रण पाळतोय. एक सलग तिसरा चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यश प्राप्त करतोय. पुन्हा एकदा तयार स्ट्रायकर संदेश. हलक्यापणे कमी काढतोय, पण तो एका धावने खातं करतोय स्वतःच आणि संघाला नेऊन पोहोचवते 2 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील. हवा स्ट्रायकर आहे शशिकांत आणि नाशिक आहे संदेश. मित्रांनो, या 25 वर्षांमध्ये आज अनेक चांगले क्रिकेटर्स, चांगले मोहरे या गावातले ज्याने मैदानं गाजवली त्यांना आपण गमावलं, पण त्यांची आठवण आपल्या नेहमी येत राहील. सिन्या महादेवचे रमेश भांजे मन भरून येते हे क्रिकेट बघताना, की कधी आमच्या आजूबाजूला उपस्थित असायचे, आम्हाला ते सूचित करायचे असं करावं तसं करावं. मित्रांनो, एक अशा व्यक्ती आज आपल्यात नाही आहेत. अर्थात आपल्या इवन रामदास शेपे सुद्धा आज आपल्यात नाही आहेत. ते सुद्धा आज सोडून या सगळ्या लोकांनी या क्रिकेटवर खूप निश्चित प्रेम केलं. आणि अशा व्यक्ती ज्या क्रिकेटशी संबंधित नव्हते, पण आपले सन्माननीय माजी अध्यक्ष आणि सद्यस्थितीचे आपल्या वर्सोवा जमातीचे अध्यक्ष सचिन चिंचय यांचे वडील काशराम चिंचय. एक त्यांचं क्षेत्र वेगळं होतं, पण या वेसावा कोळी समाजाची, वेसावा कोळी परंपरेची, संस्कृतीची जी जगाला ओळख करून दिली. 7 समुद्रापलीकडे ज्याने आपलं कोळी जमातीच्या संस्कृती परंपरेची गीतं संगीत सादर करताना आपलं खूप वर्षाचं नाव, वेसावा कोळी समाजाचं नाव संपूर्ण जगामध्ये पसरवलं. सन्माननीय काशराम चिंचय काही दिवसांपूर्वी हरपले, आज आपल्यात नाही आहेत. आज त्यांची शोक सभा आहे. तरी तुम्हा सगळ्यांना विनंती करीत आहोत की डोंगरी गल्ली शिवसृष्टी या इमारतीवर त्यांची शोक सभा आयोजित केली गेलेली आहे. तरी आपण उपस्थित राहावं आणि आपण त्यांच्या मृत्यास शांती देण्यासाठी देवाजवळ प्रार्थना करूया. मित्रांनो, लवकरच एक चांगलं क्रिकेट आपण बघताय सिनेमामध्ये मांडवी गेली. प्लीज चंदन. एक धाव काढतोय तिथे संदेश. एका धावने संघ पुढे सरते. धावसंख्येत भर होते. धावसंख्येत 7. पुढचे षटक घेऊन येते ध्रुव. काय करायचं शशिकांत. आणि मात्र पारी समाप्त होते. शशिकांत
मित्रांनो, काशीराम चिंचे सातत्याने त्या गाण्यांनी संपूर्ण जग संगीतमय केलेलं आहे. असे सन्माननीय काशीराम चिंचे आज त्यांची शोकसभा डोंगरगिरी शिवसृष्टी या इमारतीवर आहे. तरी सगळ्यांनी कृपया उपस्थित राहावं आणि आपण त्यांना श्रद्धांजली वाहू त्या क्षणाला. धन्यवाद. चंदन नवीन फलंदाज रजनीश फुलकाच बॉल होता परंतु मिरांच्या दिशेने एक फिल्म काढतो. एकदा भेटते रजनीश स्वतःचं खातं करतो. एका धावेने संघ पुढे सरकते. धाव संख्येत भर होते. धाव संख्या होते ती 8. संघाचं दुसरं षटक घेणं ध्रुव. स्ट्रायकर आहे संदेश. नॉन स्ट्रायकर आहे रजनीश. एकदा ब्लॉक कधीचा चेंडू समजू शकला नाही. चेंडू निघून जातोय. पुढचा चेंडू ध्रुव यांचा सामनाकडे संदेश. एकदा चेंडू जातोय. षटक संपते. 2 षटक संपते. 2 षटकाच्या समाप्तीवर धावसंख्या होते 28. समाप्त 8 धावा. वेसावा स्पोर्ट्स क्लब आज स्वर्ण महोत्सवी ही स्पर्धा आयोजिली गेली आहे आणि पहिल्यांदाच लक्षात घ्या या स्पर्धेचं कॅश प्राइज आहे 25,000 25,000 रुपये. पण मित्रांनो या स्पर्धेची प्रतिष्ठा काय वेगळीच असते आणि आहे. आणि स्पर्धा खेळणं म्हणजे एक क्रिकेटच्या जगामध्ये म्हणायचं झालं तर ही खेळताना खूप मजा आणि खूप आकर्षक अशी स्पर्धा. इझी कॅच. या स्पर्धेला आम्हाला ज्या लोकांनी सहकार्य केलं त्यामध्ये सन्माननीय परब शिवसेना शाखा प्रमुख, भारत गॅस सर्व्हिस, HP वर्सोवा गॅस सर्व्हिस, मेघराज डेकोरेटर्स, मेघराज अलेसा, NV साई भक्त, बाजारगली कोळी जमात संस्था, असद लष्करिया, प्रकाश मोरे, पुरुषोत्तम भगत व दिनेश भनू, तसेच वेसाव कोळी जमात ट्रस्ट, श्री हिंगलादेवी प्रासादिक भजन मंडळ, पाटील गल्ली तरुण मंडळ, श्री हिंगलादेवी तरुण मंडळ, वेसावा कोळी ब्रास बँड सामाजिक संस्था, संगम लॉन्ड्री, सिद्धार्थ धमाव, 70 स्पोर्ट्स, अक्षय शर्मा, बाबू मास्टर, गणंजय रागा भगत, श्याम मोतीराम कोळी, अंतरिक्ष श्याम कोळी, प्रतीक कासकर, संदेश डेकोरेटर, या सगळ्यांचं, राजेश मात्रे, साई गणेश प्रॉपर्टी, या सगळ्यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं. त्याबद्दल त्यांचे हार्दिक आभार मानतो. ह्यूज सिक्सर संदेश. चंदन षटकार आणून आपल्या संघाला कुठेतरी पुढे नेऊन ठेवतोय.
पुन्हा एक धोका मारण्याचा प्रयत्न होतोय. धावसंख्या स्थिर राहते 14 वरती. तिसरे षटक मार्गस्थ. पहिल्या चेंडूवर गडी बाद केला होता प्रश यांनी रजनीश यांना. पाटला चेंडू जातोय सीमा रेखा पार. 6 धावा. सचिन तावडे या वरती कुठेतरी संदेशाने हेरलं पूर्णपणे की मोठे फटके पेलायचे आहेत. पूर्ण स्कोर भरून काढायचा आहे. ज्यांना मागच्या सामन्यात चुका झाल्या त्या भरून काढण्याच्या आहेत. पुन्हा एकदा तयार. आणि हा एक धाव भेटते फायनलच्या दिशेने. थोडंसं फुलटॉस होता पण मिस झाला संदेश. आणि एक धाव भेटते. या एका धावीने संघाची धावसंख्या होते 21. आणि हा त्रिफळाची बाद होतोय. चौथा धक्का बसतोय सिनावदे संघाला संजय यांच्या मार्फत. काही जणांना ते टेबल्स चेअर्स सगळ्या मांडल्या गेल्या. पॅव्हलिन सारखं बनवलं की जेणेकरून आपल्या त्या 25व्या वर्षामध्ये ही स्पर्धा आपण भव्य व्हावी अशा उद्देशाने सगळ्यांची चांगल्या रीतीने जणू काही एखाद्या मोठ्या स्पोर्ट्स क्लबने आयोजित करावी तशी स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली आहे. अर्थात त्यांचे विद्यमान अध्यक्ष विशाल आंबोले, त्यांचे सहकारी उपाध्यक्ष अध्यक्ष या सगळ्यांनी खूप मेहनतीने संदेश लाकडे, दक्षित टिपे, प्रणित चिखले, दिवेश फोका आणि सर्व कार्यकारी सदस्यांनी की पण यावर्षी स्पर्धा एक भव्य दिव्य आणि सगळ्यांच्या आठवणीत राहील अशी आयोजित करावी आणि या त्यांच्या इराद्याला स्वप्नाला साथ दिली मेघराज आलेसा यांनी. खूप खूप धन्यवाद मेघराज आलेसा, तुमचे खूप आम्ही आभार मानतोय. तुम्ही कुठे असाल प्लीज आमच्या व्यासपीठावर आहे की हे एवढं सगळं तुम्ही डेकोरेट आम्हाला करून दिलं. सगळे चांगले मंच इथे आयोजित केले, चांगले डेकोरेशन करून दिलं आणि सगळ्या प्रेक्षकांनी चांगल्या रीतीने सोय करून दिली. पुन्हा एकदा तुमचे वडील आणि तुम्ही तुमचे दोघांचे मी आभार मानतोय. हरचंद्र आलेसा की नाईट क्रिकेट आयोजित करताना म्हणजे हरिविजयची स्पेशल करून की आलेसा ब्रदर्स ज्यावेळी मोठ्या स्पर्धा करताना देताना आम्हाला खूप खूप मदत करायची. असं चंदनेश लेग बॅकच्या स्वरूपात एकदा भेटते. या एका धावने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 22. संघाचं चौथं षटक घेऊन येत आहे ध्रुव. मागच्या षटकात
सिनेमादेव संघाला संदेशांच्या मार्फत ही लाईव्ह मॅच आपण यूट्यूबवर बघतो आणि विशेष करून फायबर नेट रागा भगत ही मॅच लाईव्ह टेलिकास्ट करतात आणि बँगलोरला सुद्धा मॅच चांगल्या रीतीने दिसते. मगाशीच नितीन कोळे यांचा इथे फोन आला, त्याने मांडविगली संघाला ही जर मॅच जिंकली मांडविगली संघाने तर 2,000 रुपयांचं इथे बक्षीस दिलं जाणार आहे नितीन कोळे यांच्याकडनं. अतिशय सुरेखरित्या टेलिकास्ट केलं जात आहे फायबर नेट गणंजे रागा भगत. यूट्यूबवर लाईव्ह घरी तुम्ही सगळी ही मॅच पाहतात. अतिशय सुरेखरित्या प्रक्षेपण चालू आहे. अतिशय सुरेख सामना या ठिकाणी मांडविगल्ली आणि सिन्यामध्ये यांच्यात अटीतटीचा असं म्हणण्यापेक्षा सुरुवातच इतकी सुरेख आहे तर शेवट कसा असेल. गुड बॉल शाके चंदनेश. धन्यवाद सर. फाईन लेगच्या दिशेने हर्ष खेळून काढतोय. गोष्टी क्षेत्र असल्याकडे एकच धाव भेटते. कुठेतरी हा मात्र लेक्स्टनच्या बऱ्याच बाद पंचांचा इशारा तो वाईटचा अवांतर धाव भेटते. पहिली अवांतर धाव भेटते मांडविगलीच्या बाजूनं वाईटच्या स्वरूपात. या वाईटच्या या 2 धाव्यांनी धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते ती म्हणजे मात्र अत्यंत बरेच बाद पंचांचा इशारा तो वाईटचा धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 27-27. उलकर मारण्याचा प्रयत्न होतोय लेग बॅकच्या स्वरूपात. एक धाव भेटते. बॅटच्या स्वरूपात एक धाव भेटते. अजूनही एक चेंडू शिल्लक या षटकातील. ठाकरा हर्ष पटोल्या चेंडू ट्राय करतोय पॉइंटच्या दिशेने. घोष क्षेत्र चेंडू जाते 2 धावेसाठी. या 2 धावनी धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते ती म्हणजे 30. 4 षटकं संपतायत. 4 षटकांच्या अखेरीस धावा होते 30. 5 गड्यांच्या मोबदल्यात सिनेमादेव संघ. फायबर नेटवर लाईव्ह मॅच यूट्यूबवर आपण बघता आणि चांगल्या रीतीने प्रक्षेपण चालू आहे. लक्षात घ्या गणंजे रागा भगत यांनी जे आम्हाला सहकार्य केलं संघाचं 5वं आणि आपल्या कोट्यामधील पहिले षटक आहे संजय. स्ट्रायकर आज्ञेश, नॉन स्ट्रायकर हर्ष. दीपक 4 षटकं टाकली. 4 षटकामागे 30 धावा झालेल्या आहेत आणि 5 गडी बाद झालेल्या आहेत. सिनेमादेव संघाचं सिनेमादेव संघाचा कर्णधार आज्ञेश.
सामना क्रॉस तुमच्या परत बाद पंचांचा इशारा येतो वाईटचा अवांतर धाव धावसंख्येत भर होते धावसंख्या पोहोचते म्हणजे 31. पुन्हा एकदा तुमच्या बऱ्याच बाहेर पंचांचा इशारा येतो वाईटचा एक अवांतर धाव या अवांतर धावेने धावसंख्ये पुढे सरकते धावसंख्या होती ती म्हणजे 32. पटोले चेंडू ट्राय करतो लेग साईडच्या दिशेने एकदा पूर्ण करतोय पुढे कसं कव्हर करतो तिथे जयेश 2 धाव वाचवतो तिथे पण तू 2 धावेने रोखू नाही शकला आजनेशांना किंवा 2 धावेने धावसंख्येत भर होते धावसंख्या होते ती म्हणजे 34. पटोला चेंडू आणि 4 धावा आज्ञेश सामना करेल संजीवांचा गोलंदाजीचा बाईकच्या स्वरूपात एक धाव भेटते या एका धावने धावसंख्या होते 39. चेंडू आर पार सीमा पार 6 धावा अतिशय सुरेख फटका तयार आज्ञेश आणि हा त्रिफळाची बाद होतोय आज्ञेश आणि आज्ञेशी पारी समाप्त होतोय. टीम सांघिक भावना जी आहे ती दिसायलाच पाहिजे. आज मांडवी गल्ली म्हणा किंवा हरविजय सीना महादेव या सगळ्यांमध्ये एक वेगळं वातावरण दिसलं. मैदान ताजं तवानं असणं म्हणजे उल्हासित असणं की मैदानामध्ये जो उत्साह असतो आपण म्हणतो ना की शेवटच्या चेंडूपर्यंत उत्साह असणं गरजेचं आहे. मॅच हारो जितो पण आपला जो खेळ आहे तो आपल्याला दाखवणं गरजेचं आहे. प्रत्येक समोरच्या प्लेयर्सला प्रोत्साहन देणं एखाद्याची चूक झाली तर शिव्याशाप देण्यापेक्षा त्याचं कौतुक करणं त्याला सपोर्ट करणं. एखादे चेंडू मिस झाले तर त्याला कशा रीतीने खेळलं गेलं पाहिजे. पण हे मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा होतं. नॉन स्ट्रायकरच्या फलंदाजा कळत असतं की समोरचा प्लेअर काय चूक करतोय आणि त्यानुसार तो गोलंदाज कशा रीतीने आहे. एखाद्या सिनियर प्लेअरला कळत असेल तर त्याने समोरच्याला हेल्प करणं गरजेचं असतं आणि मोठ्या प्लेअरमध्ये आणि मोठ्या सामन्यांमध्ये आणि संघांमध्ये आवर्जून आपल्याला दिसतं. कंटिन्यू
सुरेख कमबॅक करतो तिथे संजू आपल्या गोलंदाजीवर 5 षटकं संपतायत 5 षटकामागे धाव इव्हन यारेगिल्लीचे प्रदीप नॉन स्ट्राईकवर जे अंपायरिंग करतात त्याचं म्हणणं गरजेचं त्यांना त्यांच्याबद्दल सांगणं नक्कीच गरजेचं आहे. प्रदीप आंबेडकर मित्रांनो गोलंदाजी फलंदाजी आणि यारेगल्लीला तसं यारेगल्ली नवीनच संघ एक चंदन कंटिन्यू करतो. जीवदान भेटते तिथे हर्षांना चुकीचा फटका खेळण्यामध्ये हर्षांना एक जीवदान. मी मागच्या मॅचचं थोडंसं वर्णन करेन की शकते लेग बायच्या स्वरूपात एक धाव भेटते. या एका धावने संघ पुढे सरकतोय. धाव संख्येत भर होते. धाव संख्या होते 47. चेंडू ऋषी यांचा सटल चेंडू ट्राय करतोय लॉंगआउटच्या दिशेने. एकदा पूर्ण करते दुसऱ्या धावीसाठी आणि एकच धाव होते तिथे जिथे 2 धाव झाल्याच्या परंतु एका धावाने रोखून ठेवते तिथे सर्व आकाशांना. एखाद्या धावसंख्येत भर होते. धावसंख्या परिस्थिती म्हणजे 48 48. चेंडू लॉंगआउटच्या दिशेने एकदा पूर्ण करते दुसऱ्या धावीसाठी आणि या 2 धाव भेटतायत. या 2 धावने संघ पुढे सरकते. 50 गाठतायत. धाव फलकाला ते 50 मात्र बॅटची कडा घेऊन जात आहे गोष्टी क्षेत्र. एकच धाव भेटते. एका धावने संघ पुढे सरकते. धावसंख्येत भर होतो. धावसंख्या होते 51. 6वे षटक मार्गस्थ असताना धावसंख्येत 51. 6 गाड्यांच्या मोबदल्यात सीमामध्ये स्फोटलं. स्ट्रायकर आहे आकाश. मात्र हा निर्धार चेंडू येतोय. 6 षटकं संपतायत. 6 षटकाच्या मागे धावसंख्या 51. 6 गड्याच्या मोबदल्यात सीमामध्ये स्फोटलं. उर्वरित म्हणजे येथे 2 षटकं या इनिंगची. पाहूया सीमादेश संघ किती धावांचं लक्ष ठेवते ते म्हणजे मांडवी गली स्फोटलं समोर. मांडवी गली स्फोटलं सुद्धा एक बलाढ्य संघ. एक मोठी मॅच आजच्या दिवसातील. हर्ष एक जीवनदान भेटलंय हर्षांना. पाहूया जीवनदानाचा कसा भरपूर वापर करतात की नाही. गोलंदाज संजय. मागच्या षटकात संजय याने 15 धावा देऊन एक गोळीबार केला. अग्निसारख्या फलंदाजाला बाद केलं संजय याने. तोच संजय पुन्हा एकदा आपल्या त्यामध्ये गोलंदाजीसाठी आलेला आहे.
पुन्हा एकदा बिरकाम मारण्याचा प्रयत्न होतोय परंतु बॅटची कडा घेऊन जाते. एक धावसाठी एका धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते ती म्हणजे 52-52. मात्र आणि हा लेग बायच्या स्वरूपात 2 धाव भेटत आहेत. या 2 धावने धावसंख्या पुढे सरते. धावसंख्या होते 54-54. खेळून काढतोय मिरांच्या दिशेने आणि गचाल क्षेत्ररक्षण 4 धावा. या 4 धावांनी थोडस मॅचला गती आणायची आहे. बॅटला होऊ नये. त्याला तर कुठेही ठेवा त्याच्याकडेच बॉल जाईल. नक्कीच सर, कुठेही ठेवा त्याच्याकडेच बॉल जाईल. एक थोडस मिस होते तिथे प्रद्युम. आज दिवस नसावा कारण की मात्र तुमच्या बऱ्याच प्रदीप आंबेकर यांचा वाईटचा इशारा. या अंतर धावने धावसंख्येत भर होते. धावसंख्येत 59. पटोला चेंडू लेग साईडच्या दिशेने. जिथे 2 धाव झाले असतात तिथे एकच धाव घेत आहेत. धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते ते 60. धुरका मारण्याचा प्रयत्न होतोय परंतु एक निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या 7. शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील. फुटबॉल संजय फुटबॉल प्रद्युम डोंट वरी. प्रद्युम क्रिकेटमध्ये असं होत असतं. अतिशय सुरेख खेळ चालू आहे. आपण तेरी मेरी असा प्रकार इथे चालू आहे. अतिशय मग हेच मोठ्या संघांचं वैशिष्ट्य असतं. सिन्या महादेव, आता चहावाला, भगवान, कैलास, दीपक, संदेश या सगळ्यांचं योगदान या सिन्यावाला संघात फार मोठं. आणि प्रत्येक वेळी त्या लोकांनी मैदानं तर गाजवली पण सिन्या महादेवला अनेक विजय पटकावून दिले. इव्हन धोबा मैदानात धोबा खेळतो. इव्हन मंगेश अनेक मंगेश जास्त खेळला. कॅप्टन सुद्धा तो होता. मंगेश आणि मनोज ह्या दोघांनी गोड जोडीने की खूप चांगल्या रीतीने सेवा केली. त्यांच्याबरोबर वाघ ब्रदर अनिल वाघ आणि विश्वनाथ वाघ एक जबरदस्त मोहरे होते सेनामध्ये संघाचे. आज जरी वाघ फॅमिलीपैकी कोणी नसलं तरी सुद्धा एक चांगलं क्रिकेट सिन्या माधवने नेहमी संघाला आणि वर्षाला दिलेलं आहे. किरण अफलातून फटका. हेलिकॉप्टर शॉट 6 धावांसाठी. या 6 धावांनी संघ
आकाश बॅकफुटवर बघा ते टाकतील आणि टायमिंग जे म्हणतो आपण जबरदस्त शॉट इथे खेळला तो आकाश. सामन्याला गती आणा जरा, सामन्याला गती आणा. आणि आता निर्धाव चेंडू धावसंख्या 66. ऑप्शनच्या बऱ्याचदा पंचांचा इशारा होतो वाईटचा. अवांतर धाव, या अवांतर धावने संघ पुढे सरकते. धावसंख्येत भर होते. धावसंख्या ते 67. अंपायरशी वादविवाद करू नका. पंच निर्णय देतील. कटोले चेंडू बॅटची घेतोय. घोषित क्षेत्रात चेंडू जातोय. एक धावसाठी 1-2 धावसंख्येत भर होते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 68. 68. उर्वरित 3 चेंडू शिल्लक या इनिंगचे, या डावामधले. लोकांचा चेंडू खेळून काढतो. एक धाव पूर्ण करतो दुसऱ्या धावेसाठी. आणि ह्या 2 धाव भेटतात. या 2 धावने धावसंख्येत भर होते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 70. मारण्याचा प्रयत्न होतो. 2 धाव भेटतात. बाद होतोय हर्ष. नवीन फलंदाज येतोय विकास. बंधू आकाश आणि विकास. प्लीज सामन्याला गती आणा, कारण दिवस छोटे आहेत. जवळ 5 वाजले आहेत. दिवस छोटे आहेत. धावा मोठ्या आहेत. मांडवी गेली संघाला प्रॉब्लेम येऊ नये. गुड बॉलिंग ऋषीचे वडील सुद्धा किरण बुनगवले चांगले गोलंदाज होते, पण ऐन भरामध्ये असताना त्यांना सोडावं लागलं. गुड बॉल. काही चेंडू शिल्लक. बॉलिंग ऋषी. चंद्र स्कोर किती झाला? 74 धावा. 74 टू विन. ओके, 74 टू विन. सामन्याला गती आणा मित्रांनो. असा हा आजचा 4था सामना इथे रंगतो आहे. अजून एक इनिंग शिल्लक आहे. वर्सॉ स्पोर्ट्स क्लब 2022 आज रौप्य महोत्सव या ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धेनिमित्त सुरू आहे, चालू आहे. अतिशय रोमांचक सामने आतापर्यंत आपण पाहिले. त्याचे दुसरा शेवट, उद्याचा शेवटचा दिवस आपल्याला अजूनही मोठ्या आनंदात उत्साहाने घालवता येणार आहे. सन्माननीय विद्यमान अध्यक्ष विशाल आंबोले यांच्या नेतृत्वाखाली आणि 25,000 पहिल्यांदाच फर्स्ट प्राइज या वर्सॉ स्पोर्ट्समध्ये ठेवण्यात आलेला आहे. आणि सगळ्यांनी याचा आता सगळ्या टीम्स या वर्सॉ स्पोर्ट्स आणि स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आमच्या समोरून अनेक माजी आजी खेळाडू जाताना दिसत आहेत. अनेकांनी
या वर्सॉ स्पोर्ट्सवरती सेवा केली. अर्थात पहिले अध्यक्ष कैलास चिखले, उपेश सौदी, रमेश लडगे, राजहंस लाकडे, भगवान भांजी, शरद फोका, चंदन पाटील, जगदीश भेकरू, संजू खर्डे, रमेश भांजी म्हणजे झिंबो, भरत पेदे, सचिन चिंचय, जयेश संदे, पृथ्वीराज कठीण, मिलन सौदी, वैभव कालते, स्वप्नील भांजी, उत्कर्ष चाके, विशाल आंबोले या सगळ्यांनी चांगलं क्रिकेट या गावाला देण्याचा प्रयत्न केला. या स्पर्धेला लाभणारे आमचे पंच भरत पेदे, प्रदीप आंबेडकर, गणेश दांडेकर, अलंकार चाके, सुनील कापाटेल, विलास दांडेकर, सागर संदे, गणेश गुटलीकर या सगळ्यांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतोय. समालोचक भरत पेदे, दीपक पाटील, विलास नवले, चंदनेश लडगे, नितीन कोळी, जितेंद्र कोमरे या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. स्कोरर अवधूत भाटे, विनायक नाईक, सुदेश भांगा या सगळ्यांचे आम्ही मनपूर्वक आभार. त्याचबरोबर आज या स्पर्धेला आम्हाला सहकार्य करणारे सगळ्या मंडळांचे अध्यक्ष, कोळी समाज मसांडी तरुण मंडळाचे अध्यक्ष संदेश शिंदे, हरवी तेरेकर तरुण मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र बोले, वेसाळ बुदागली कोळी जमातीचे अध्यक्ष राजहंस लाकडे, पाटील गली तरुण मंडळाचे अध्यक्ष संगम गणेकर, हिंगळादेवी तरुण मंडळाचे अध्यक्ष नटराज केशे, गोमागली मंडळाचे अध्यक्ष रणजित काळे, बाजारगली कोळी जमात संस्थेचे अध्यक्ष पराग भावे, मांडविली कोळी जमात संस्थेचे अध्यक्ष हरेश्वर घुसते, मांडविली विकास मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र जानवे, भगवान भांजी डोंगरीकर तरुण मंडळाचे अध्यक्ष आणि वेसाव शिवकर कोळी जमात ट्रस्टचे अध्यक्ष संदीप भांजी या सगळ्यांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर संस्थेचे अध्यक्ष वेसाव कोळी जमात ट्रस्टचे अध्यक्ष सचिन चिंचय, वेसाव कोळी सहकारी सावरकर सोसायटी लिमिटेडचे चंदन पाटील, वेसाव कोळी सहकारी सोसायटी लिमिटेडचे प्रेमनाथ भांजी, वेसाव कोळी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष नाशिकेत जांगले, वेसाव कोळी समाज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पंकज भावे, वेसावा नाका मंडळ ट्रॉलीचे अध्यक्ष देवेंद्र काळे, वेसावा लघु मासेमारी नौका संघटनेचे अध्यक्ष तसेच वेसाव कोळी ब्रास बँड सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तुषार भोका या सगळ्यांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो. मित्रांनो, सड हाताने सहकार्य केले असे माजी नगरसेवक स्थायी समिती अध्यक्ष शैलेशजी फणसे, स्थानिक आमदार भारती लवेकर मॅडम, स्थानिक नगरसेविका प्रतिमाताई खोपडे मॅडम, सचिन चिंचे, सचिन संदे, भरत पेदे या सगळ्यांच्या उपस्थितीत उद्याचा कार्यक्रम इथे होणार आहे. तसेच सहकार्य करणारे शिवसेना अध्यक्ष सतीश, शिवसेना शाखा प्रमुख सतीश परब, भारत गॅस सर्व्हिस, HP वर्सवा गॅस सर्व्हिस, मेघराज डेकोरेटर्स, NV साई भक्त, बाजारली कोळी जमा संस्था, असद लष्करिया, प्रकाश मोरे, पुरुषोत्तम भगत व दिनेश भोरू या सगळ्यांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो. वेसाव कोळी जमा ट्रस्ट, हिंगळादेवी प्रासादिक भजन मंडळ, पाटील गिल्ली तरुण मंडळ, हिंगळादेवी तरुण मंडळ, वेसाव कोळी ब्रास बँड सामाजिक संस्था, संगम लॉन्ड्री, सिद्धार्थ मा, 70-70 स्पोर्ट्स, अक्षय शर्मा, बाबू मास्तर, धनंजय रागा भगत, श्याम उत्तम कोळी, अंतरिक्ष श्याम कोळी, प्रतीक कासकर, संदेश मंडप डेकोरेटर्स या सगळ्यांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो. बाजारगिरी तरुण मंडळाचे सुद्धा मनपूर्वक आभार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वर्सोवाच्या या क्रीडा रसिकांचा मी मनपूर्वक आभार मानतो. कारण त्याने ही गेली 25-30 वर्ष असीम निस्वार्थीपणे क्रिकेटवर प्रेम केलं आणि तुम्ही नसता तर या स्पर्धेला काहीच महत्त्व नसतं. आणि तुमच्यामुळेच आणि तुमच्या येण्याने आणि तुमच्या प्रोत्साहनाने या स्पर्धेत रंग भरतायत. किंवा सगळ्यांचे आम्ही आभार मानतोय. आणि म्हणूनच हा वर्सॉ स्पोर्ट्स क्लब या 25 वर्षाच्या वाटचालींमध्ये ज्या ज्या लोकांनी आम्हाला सहकार्य सगळ्यांचे आभार मानतोय. आणि मित्रांनो, जे लोक आज आपल्यात नाही आहेत म्हणजे झिंबो, रमेश भांजी, दिलीप चिखले, प्रल्हाद कापाटील, संग्राम हिरे, जगा कापाटील, रामदास शिपे, महादेव भेल्ली या सगळ्यांची आठवण आम्हाला नक्कीच होईल. आणि जो पण क्रिकेट चालू आहे तो पण या सगळ्यांची आठवण होत राहील. आणि मित्रांनो, आज सन्माननीय आणि आपल्या गावातील नामवंत कलाकार काशीराम चिंचे यांची शोकसभा लवकरच इथे भरवण्यात आलेली आहे. तरी आपण सगळ्यांनी त्यासाठी उपस्थित राहावे. मित्रांनो, लवकर सामना चालू होते. 74 धावांचं लक्ष मांडविकली संघासमोर ठेवलेलं आहे. पहिले षटक घेऊन येतोय आणि हा षटकार, चांगला शुभारंभ, चांगला श्री गणेश. चेंडूवर षटकार आणतोय शशिकांत यांना.
वरती गोल देतोय, पहिल्या चेंडूवर स्वतःचं खातं खोलतोय, संघाचं खातं खोलतोय. बोर्ड्स जे लोक बोर्डची कामगिरी सांभाळतात त्या छोट्या छोट्या मुलांचे सुद्धा मी आभार मानतोय आणि साऊंड सर्व्हिस प्रीतम पाटील यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतोय. कीर्ती पाटील, पॉवर प्लीज चांगलं खेळ करतायत सगळं वर्षा स्पोर्ट्स. तेरेकर, संगम गणेकर, ओमकार भिंबाले, चिराग पाटील, कीर्तिकुमार सौदे, सनी हिंगळे, दैनिक रबान, स्वप्नील भांजी, अतिश गुनू, हर्षद कठीण, सूरज भांजी, कृतिक खर्डे, सचिन काळे, वासुदेव भांजी, सत्यजित विरे, अंकित भांजी, विपुल कासकर, विशाल फुका, प्रीतीन भावे, रोहित सुकूर, प्रहट दिगे, विजय साठी, कपिल भेंडे, संगम साठी या सगळ्यांच्या कार्यकारी सदस्यांच्या मेहनतीने आज चांगली स्पर्धा या ठिकाणी आयोजिली जात आहे. आपण त्या सगळ्यांचे आभार मानूया. धन्यवाद. चंदन. आणि अतिशय सुरेख गोल जिंकते तिथे और अक्षय सुरेख झेल टिपला. ते हर्ष यांनी काही चुकी केली नाही तिथे. हर्ष यांची जागा भरून माफ करा सर्वेश यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज कदीम. सकाळीच एखादे प्रश्न विचारले की लेफ्ट हँडेड बॅट्समन खूप कमी पाहायला मिळतात. प्रद्युम आलेला आहे, बघा लेफ्ट हँडेड. अनिल वाघ यांची आठवण होते. अनिल वाघ, पृथ्वीराज, विकास भोंडे, लेफ्ट हँडेड बॅट्समन. अक्षय सुरेख फील्ड करतो तिथे प्रणय. एक निर्धाव चेंडू येतोय. पटेला चेंडू दुसरा धक्का बसतोय त्रासांच्या मार्फत. आता मात्र कुठेतरी कमबॅक. भेटते. या एका धावाने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते ती म्हणजे 11. एक षटक संपते. धावा पडकायला लागते 11.
या स्पर्धेचं कॅश प्राइज 25,000 जाहीर केलेलंच आहे. आणि मॅन ऑफ द सिरीज सचिन संधे यांच्याकडनं फ्रीज या ठिकाणी आम्हाला घोषित झालेलं आहे. थँक्यू व्हेरी मच सचिन संधे. फ्रीज त्यांच्या वतीनं मॅन ऑफ द सिरीजसाठी इथे दिलं गेलेलं आहे. थँक्यू व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच. बघा सूर्यस्रोत ऐकायला लागला आणि जे थोडंसं शॅडो येत होता मांडवी गेली ते चांगला उपयोग करा तुम्ही असं मला वाटतं. आणि स्कोअर बोर्डची जी मुलं आहेत प्लीज खाली बसा. स्कोअर बोर्डवर जी मुलं आहेत त्यांनी खाली बसा. आणि हा त्रिफळाची बाद होतोय. प्रदून हार्डलक प्रदून यांच्याकडनं होम थिएटर आहे आणि सिरीज सचिन संधे यांच्याकडनं फ्रीज आहे. पहिलं बक्षीस आहे 25,000 कॅश प्राइज, ट्रॉफीज आणि इतर बक्षीस वेगळं. आणि म्हणून आजचं हे रौप्य महोत्सव वर्षच्या सगळ्यांच्या आठवणीत राहील. आम्ही सगळं पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या माहितीसाठी वारंवार उद्या अनेक बक्षिसं जाहीर होणार आहेत. अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होणार आहेत. नक्कीच एक दिवस सामना मांडवी गेली सिनेमादेव यांच्यात सुरू आहे. पुन्हा एकदा प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करतोय आणि क्रिकेटच्या पंढरीमध्ये आजवर ज्या ज्या वाऱ्या निघाल्या क्रिकेटच्या त्या सगळ्यांचा आपण आस्वाद घेतलात, मजा घेतली. तशीच मजा आज आपण घेत आहोत. मांडवी गेली यांना 74 धावांचं टार्गेट पूर्ण करताना 3 मोहरे गमवावे लागले. दुसरं षटक चालू आहे ते यज्ञेशांच्या मार्फत. मांडवी सेनामध्ये मात्र हावी होत आहेत या सामन्यावर. चंद्रेश दुसरे षटक मार्गच करताना स्ट्राईक राहील नवीन फलंदाज जयेश. ड्राय करतोय पॉईंटच्या दिशेने एक धाव पूर्ण करतोय. संदेश फील्ड करेपर्यंत एकच धाव देते. चांगली फेकी होते तिथे. या एका धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 12 वरती. स्ट्राईक करायला गेले अलंकार. एक वर्ष आपल्या मांडवी स्पोर्टसाठी खेळत आहे अलंकार. थोडस चेंडू समजू शकला नाही. चेंज ऑफ पेस होतोय. निर्धाव चेंडू जातोय तिथे. भूषण एवढा ओरडतोस आवाज जाईल तुझा. अरे परत आला भूषण. एवढा आरडतेस आवाज गेला मग. थोडस उचली घेतोय चेंडू. कमान उपेश अतिशय सुरेख. सामन्याला हे हवं असतं आपल्याला प्रेरणा असली. आम्हाला आठवतं चंद्रकांत फकीर म्हणजे चंद्रकांत यांचा आवाज म्हणजे संपूर्ण मैदान गाजवायचा. सगळे अर्थात हरिविजयचे सुद्धा ट्रम्पेट वादक मधुकर बोले राजा वगैरे असायचे आणि ती और मजा अजूनही आहे असं नाही आहे. पण मैदानामध्ये ते आवाज, जयघोष, रामदास बोले आणि जयघोष करताना एक सपोर्टिंग म्हणजे प्रेरणा देताना प्लेयर्सला एक जोश येतो, होश येतो. आमचे मांडवीगिरीचे भूषण या ठिकाणी मांडवीगिरीला जोड चांगलं काम करतात. असं हीच मजा असते क्रिकेटची. आणि आपलं फॅमिली क्रिकेट आहे. धावसंख्या 14 झालेली आहे. स्कोर बोर्ड
2 षटकं संपतात. 2 षटकाच्या अखेरीस धाव संख्या होते 14. 3 गड्यांच्या मोबदल्यात मांडवी गली स्पोर्ट क्लब पुढचे षटक घेऊन येते शशिकांत. मागच्या षटकात शशिकांत यांनी 11 धावा देऊ 2 गडी बाद केले. तोच शशिकांत पुन्हा एकदा कर्णधार आज्ञेश शशिकांतवर भार सोपवतोय. रायटून ओव्हर द विकेट मार करतोय. स्ट्रायकर आहे जयेश, मास्टर आहे अलंकार. शशिकांत यांनी सुरुवात खराब झाली होती, षटकाराने सुरुवात झाली होती, परंतु त्या षटकातील एंडिंग मात्र विकेटनी केली होती. चेंडू हवेमध्ये आणि झेल घेण्याचा प्रयत्न केला असता रजनीशनी तर नक्कीच झेल टिपला असता, परंतु कॉल होत नाही दोन्ही खेळाडूंमध्ये. परंतु वर पण एक धावने रोखू नाही शकलो जयशाना. एका धावने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 15. तयार अलंकार सामना करेल शशिकांत यांच्या गोलंदाजीचा. मॅचची दाब मात्र पंच पेटाळत आहेत. पंच आंबेकर आणि सुनील खा पाटील. एक निर्धाव चेंडू येतोय तिथे. धावसंख्या असतील 15 वरती. विकेट मारण्याचा प्रयत्न होतोय मिडॉनच्या दिशेने, परंतु आज्ञेश काही टेन्शन नाही, पूर्ण आरामातपणे बॉल पकडतोय. परंतु एका धावने रोखू नाही शकला अलंकार यांना. त्या एका धावने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 16. स्कोरबोर्ड 16. मारण्याचा प्रयत्न होतोय. टप्पा पडून आतमध्ये चेंडू जातोय. यष्टिरक्षक संजय पाट्याचा. संजय यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. पटोला चेंडू रजनीश चौथा धक्का बसतोय. मांडी गेली स्पोर्ट क्लबला जयेश यांच्या मार्फत. चुकीचा फटका मानावा लागेल. मोठा फटका खेळण्याच्या भरात आपला गडी गमावतोय. चौथा धक्का बसतोय मांडी गेली स्पोर्ट क्लबला जयेश यांच्या मार्फत. राजेश सुद्धा एक हार्ड हिटर मानला जातोय. थोडस सिनेमाची सुद्धा अशीच परिस्थिती होती. गडी गमवत होते, परंतु संदेश यांनी सुरुवात चांगली करून दिली. स्ट्रायकर आहे राजेश. गोलंदाज शशिकांत. अतिशय योग्य पद्धतीचा चेंडू खेळून काढतोय. एकच धाव भेटते तिथे. राजेश यांना स्वतःचं खातं खोलतोय. एका धावने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 17. षटक संपतोय. शशिकांत नक्कीच
नक्कीच सर, कारण की प्रेक्षक वर्ग बोललं की आनंद असं वातावरण करून देतात आणि आणि संघाचं प्रोत्साहन देतात. नाही, आपण जिंकलो पाहिजे असा एक आवाज. कारण बऱ्याच वेळा बाहेरचे लोक असं म्हणतात की पूर्वी लॉऱ्या भरून जायचे आणि अर्धी मॅच प्रेक्षकच काढायचे, इतका जोश त्यांच्यामध्ये असायचा की अपोजिट संघ एकदम घाबरून जायचा, हादरून जायचा. काय चाललं काय आहे. विशेष खारदांडा म्हणा, नायगाव म्हणा, मडला सुद्धा म्हणा. म्हणजे तेच कधी कधी आपल्याला हे मैदान आपल्या गावात बघायला मिळतं. अर्थात हा तर सेकंड इनिंगचा सामना चालू आहे, सेकंड राऊंड चालू आहे आणि एवढी बोमाबम. तो उद्या काय होईल याचं तुम्ही अंदाज लावू शकता. नक्कीच सर, उद्या प्रेक्षकांसाठी उभे राहण्यासाठी जागा कमी पडेल असं वाटतंय. संघाचं चौथं षटक घेऊन येत आहे रजनीश, ट्राय कराय राजेश. अतिशय सुरेख गोलंदाजी, जबरदस्त. बाईकच्या स्वरूपात एकदा भेटते. या एखाद्याने धावसंख्येत भर होतं. धावसंख्या 18. सर, की आपण पाहतोय की प्रेक्षक वर्ग भरून आला तर मैदान भरून येतं आणि खेळाडूंसाठी एक प्रोत्साहन बनतं तिथे. नायका बाईकच्या सुरातून नायक एक धाव येते. उद्या पहिला सामना असेल मार्तंड बुधागली स्पोर्ट्स क्लब आणि विकास मंडळ स्पोर्ट्स क्लब. लक्षात घ्या, सेमीफायनलमध्ये पोहोचलेले आहेत बुधागल्ली आणि विकास मंडळ स्पोर्ट्स क्लब. तर दुसरा सामना हरिविजय स्पोर्ट्स क्लब आणि सध्या चालू असलेल्या मॅचमधून मांडवी गल्ली जाणार की सिनेमादेव ते आपल्याला बघायचं आहे. म्हणजे हरिविजय संघासमोर उद्या आव्हान होणार आहे या दोन्ही संघांमधून. नक्कीच दोन्ही सामने बुधागल्ली आणि विकास मंडळ. या कालपासून परवापासून म्हणजे 3 दिवसांमध्ये 3 हॅट्रिक बसल्या ह्या स्पर्धेत. हे फार महत्त्वाचं वैशिष्ट्य. रजनीश कुठेतरी ब्रेक थ्रू करून देत आहे आपल्या संघासाठी. एक नवीन फलंदाज अंतरिक्ष. राजेश यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाजाला अंतरिक्ष. ट्राय करे अलंकार, ट्राय करे अंतरिक्ष. गोलंदाज रजनीश. आणि इलेक्शनच्या बरोबर पंचांचा इशारा तो वाईटचा अवांतर धाव. या अवांतर धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 20. आणि हा व्हाईट बॉल आणि बायच्या स्वरूपात अशा 2 धावा भेटत आहेत. या 2 धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 22. 22.
कटोला चेंडू लेग साईडच्या दिशेने एकच धाव घेतात तिथे. या एका धावून धावसंख्येत भर होते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 23 वरती. पुढचा चेंडू स्ट्रायकर आहे अंतरिक्ष. हलक्याने खेळून काढतोय, फील्ड करतोय. तिथे निर्धाव चेंडू येतोय. शेवटचा आणि अंतरिक्षांची पारी समाप्त होतोय. 6वा धक्का बसतोय. उद्या मार्तंड बुदागल्ली आणि विकास मंडळ यांच्यात पहिला सेमीफायनलचा सामना होणार आहे आणि दुसरा सामना हरिविजय स्पोर्ट्स क्लब आणि चालू सामन्यातील विजयी संघ फायनलमध्ये जाणार आहेत. मित्रांनो, पुढच्या आठवड्यात म्हणजे 5 आणि 12-13 या दरम्यान शिवसेनेच्या वतीने भव्य दिवस स्पर्धा सिनेमादेवीच्या मैदानावर भरवण्यात आलेली आहे. पुढच्या 2 आठवड्यांमध्ये पुढची स्पर्धा असेल. या स्पर्धेचा उद्या अंतिम दिवस. 25,000 रोख पारितोषिक, मॅन ऑफ द सिरीज फ्रीज सचिन संध्या यांच्या वतीनं, होम थिएटर भरत पेदे यांच्या वतीनं या ठिकाणी जाहीर झाले. अशी अनेक बक्षिसं उद्या पाहायला मिळतील. चंदनेश, थोडंसं मी बोलतो. स्कोर असो दरम्यान अलंकार चाके स्ट्राईकवर सामना करतोय. 5व्या षटकाचा अलंकार नेहमीच यांच्या पुढे आव्हान असताना मांडवी किल्ल्यात आणण्याचा प्रयत्न नेहमीच करत असतो अलंकार चाके. की मला वाटतं या एवढ्या कारकिर्दीमध्ये अलंकार एकही मॅच असा फ्री खेळला नसेल की त्याच्या मनाजोगी त्याला खेळता येईल, पण नेहमीच त्याचं आव्हान असतं. पण अनेक वेळा त्याने मांडवी किल्ली संघाला तारून नेलं. पाहूया आता काय करेल तो. दरम्यान प्रयत्नशील आहे. ऑन साईडला चेंडू जातोय. 1 धाव सहज पूर्ण. सिनेमामध्ये संघ अर्थात नक्कीच दरम्यानच्या स्थितीमध्ये हवी आहेत या सामन्यावर. पण मांडवी किल्ली प्रयत्नशील. कुठेतरी 2-3 षटकारांची वाट बघतात. कुठेतरी पुन्हा एकदा उभारेल मांडवी किल्ली संघाला असा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. फलंदाज स्ट्राईकवर पहिल्या चेंडूचा सामना करेल. प्रेक्षक मोठ्या उत्साहाने वाट बघतायत काय होईल या सामन्यामध्ये. कारण दुसरं राऊंड चालू असताना सामन्याचा रंगतदारपणा चुरस चालू आहे. वर्षा स्पोर्ट्स क्लब यांचं रौप्य महोत्सव साजरा होत आणि स्पर्धा आपण पटकावी असं प्रत्येक खेळाडू मनामध्ये विचार करत असेल. स्ट्राईकवर हा चेंडू सीमेच्या पलीकडे ठरवून शॉट खेळतोय आणि गरज होती मांडवी किल्ली संघाला कुठेतरी हा ब्रेक थ्रू. पाहूया जर आपण, कारण क्रिकेटच्या वाटचालीमध्ये अनेक स्पर्धा आपण पाहिल्या. मित्रांनो, सिनेमामध्ये संघ एव्हरग्रीन संघ कोणत्या मोठमोठ्या संघांना तो अगदी सहज पराजित करतोय, तर काही वेळा एखाद्या छोट्या संघातून सुद्धा त्यांची उतरण चालू होते. पण असो इथे सिनेमामध्ये संघ एक चांगला संघ, चांगले गोलंदाज फलंदाज आणि बहरलेला स्ट्राईकवर.
फलंदाज पुन्हा एकदा प्रयत्न करतो. वाव, यूज सिक्सर. हेच महत्वाचं की विचार करायला लावणं समोरच्या टीमला की काहीतरी आहे, गमक आहे. अलंकार चाके आणि बोंबले की आपल्या संघाला या संकटात काढतील काय. गोलंदाज बघा चांगल्या रीतीने ऍक्च्युली ह्या फलंदाजाने थोडा बॅकफुटचा वापर करतोय, ऑफ साईडला येतोय, ऑन साईडला बॅटवर चेंडू घेतोय, अतिशय सुरेख चेंडू शॉट बनवतोय. हे महत्वाचं, शॉट बनवतोय. आणि चांगली या मॅच मध्ये इथे भूषणचा मला वाटतं तो आवाज आहे की भूषण वेल डन, एक चांगली कामगिरी करतोस आपल्या संघासाठी. अशा रीतीने मांडगिरी संघ फाईट देत आहेत. सिनेमामध्ये संघाला संदेश जवळ पॉइंटच्या दिशेने उभा आहे, स्क्वेअर पॉइंटच्या दिशेने उभा आहे आणि गोलंदाज सुसज्ज. आकाश स्लोअर, गुड बॉल. व्हेरिएशन या 8 ओव्हरच्या षटकांमध्ये हे व्हेरिएशन असतं. पकड, त्याचा वेग हे पाहणं महत्वाचं आहे. हे सगळं अनुभव शिकवत असतो आपल्याला बोंबले. हो, गुड बॉल. पुन्हा एकदा अतिशय सुरेख चेंडू दरम्यान आणि ते स्क्वेअरच्या दिशेला एकदा पूर्ण करतात. दुसऱ्या प्रयत्न अलंकार पण थांबवतो की आपण रनआउटच्या रूपाने बाद होऊ नये. ऑलरेडी 13 धावा 4 चेंडूत निघालेल्या आहेत आणि शरीर चांगलं क्रिकेट. सामन्याला गती आणावी, पण असो इथे काही दुखापती होत असतात सामन्यांमध्ये, त्या सुद्धा अंपायर किंवा अगेन्स्ट अपोजिट टीम सहकार्य करत असतात. मित्रांनो, क्रिकेट वर्षाचे पंढरी ह्या 25-26 वाटचालीत अनेकांनी आपलं ह्या क्रिकेटसाठी योगदान दिलं. मित्रांनो, थ्रो बॉल हा जो एक हे चांगले सगळं इव्हन अलंकार चाके, राजेश गोपे हे सगळे चांगले पंच आपल्या गावाला मिळाले आणि त्यातून एक चांगलं क्रिकेट. पण पंचांच्या हातात जरी खेळाचा वेग आणि खेळाला मंदावणं ह्या सगळ्या गोष्टी पंचांच्या हातात जरी असल्या, स्कोअर किती आहे चंदन? 38. किती ओव्हर झाल्या? 5 ओव्हर झालेले आहेत. लहान मुलांनी स्कोरबोर्डच्या खाली बसायचं आहे, तिथे स्कोर लावून झाल्यावर 18 चेंडूमध्ये 36 धावांची गरज. 18 चेंडूमध्ये 36 धावांची गरज. 18 चेंडूमध्ये 36 धावांची गरज. अतिशय सामना रोमांचक होताना स्ट्राईकवर बोंबले मोठ्या भरात खेळतो. नॉन स्ट्राईकवर अलंकार चाके गोलंदाजी आपल्या हातात घेतोय. गुड बॉल. बघा ऑफ साईडला फलंदाज जातोय, चेंडू टप्पा घेतला, थोडासा इन स्विंग होतो. गुड बॉल. अशी सुरेख गोलंदाजी. या दिवसा अंतरिक्षला बाद करण्यात ह्या गोलंदाजांना भरपूर मोठा उद्या आपल्या इथे सन्मान्य शैलेजी फणसे, प्रतिमाताई कुकडे मॅडम, भारतीताई लविकर मॅडम येणार आहेत. त्यांचं आपण नक्कीच वर्षाच्या क्रिकेटमध्ये स्वागत करणार आहोत. दरम्यान एक चांगले क्रिकेट. स्ट्राईकवर अलंकार
हो, अलंकार सध्या स्थितीमध्येच अजून त्याच्या बॅटवर मनाजोगी फटका येत नाही, पण असो याचा फायदा भरपूर सिन्यामध्ये संघाला होतोय, कारण हे ही 1-2 धावा चालतील डिक्लेअर एरियामध्ये, पण षटकार चौकार नको. अशा परिस्थितीत सिन्यामध्ये संघाचे सपोर्टर्स आणि दीपक, संदेश, यज्ञेश, संजय बट्याचा सगळे अनुभवी खेळाडू आपल्या ज्युनियर प्लेयर्सना एक प्रोत्साहित करतात. चेंडू कशा रीतीने टाकावा, फलंदाजाची सगळ्यांना जाण आहे की कोणता फलंदाज कुठे स्ट्रॉंग आहे, ऑन साइड ऑफ साइडला, या सगळ्याच्या जाणीवेने आपल्या गोलंदाजाला कान मंत्र देत असतात की कशी गोलंदाजी करावी. असो, दरम्यान सुरेख सामना चालू आहे. स्ट्राईकवर येतो बोंबले. गुड बॉल. चेंडू टप्पा घेतला, राईज होतोय. गुड बॉल. आपल्या अति स्मूथ स्टाईल, हाईट आणि खांद्याचा उपयोग करतो, चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतो, अगदी स्मूथ साईड, आणि अर्थात त्याला साथ देतो विकेट किपर संजय बट्याचा. गुड बॉलिंग, गुड विकेट किपिंग. पुन्हा एकदा चेंडू राईज होतोय. वाईट प्लस डिक्लेअर एरियामध्ये 2 धावा मिळतात. रजनीश गोलंदाजी करतो. रजनीश, गुड बॉल. थोडासा टप्पा आता हातात एक सांगावंसं वाटेल, त्यातून सगळ्या टीममध्ये आजकालची जनरेशन हायटेड आहे. 6 फूट 5.5 फूट या हायटेडने गोलंदाजी करतात, त्यामुळे सिमेंट टणक तर आहेत, सिमेंटवर टणक या विकेट्सवर चेंडू जास्त राईज होतात. गुड बॉल, गुड बॉल. रजनीश, चांगला चेंडू इथे पाहायला गेला, थोडा खोलवर होता, फलंदाजाला अवघड जातोय, पण 1 धावेपासून रोखू शकत नाही. धावा पुढे सरकतायत. आय थिंक 41 धावा होत आहेत. 6वे षटक चालू आहे इथे. कुछ भी हो सकता है. या वर्षाच्या आणि या मैदानाने अनेक सामने पाहिले. चांगल्या फलंदाजांना गारद होताना तर चांगल्या गोलंदाजांना मार पडताना पाहिलेला आहे. स्ट्राईकवर येतोय पुन्हा एकदा अलंकार. अवांतर. रजनीश, हाईट, वेग, कंट्रोल, पेशन्स, या सगळ्या गोष्टी विचार करताना तू थोडं शॉर्ट टाकतोस, पण चेंडू राईज होतो इथे. धावसंख्या झाली 45. धावसंख्या 45. सामन्याचा रंगतदारपणा वाढतो आहे. अवांतर गेल्या नाही पाहिजे. आता 4 धावा गेल्या, चेंडू गेले, 4 धावाही जातात. टू गो, लास्ट टू गो. प्रेक्षक उत्साहाने या सामन्याचा आनंद घेताना सिन्यामध्ये स्पोर्ट्सला. गुड बॉल, गुड बॉल. रजनीश, या बॅटला लागतोय 1 धाव इथे. 46. 74 धावांचं टार्गेट पूर्ण करायचं. 74. 28 पाहिजेत. 28. काय होईल कोणी सांगू शकत नाही. रजनीश मात्र आपल्या गोलंदाजीने एक पेशन्सली गोलंदाजी करतोय. गुड बॉल, गुड बॉल. रजनीश आपण प्रसंगावधान साधून फलंदाज बोंबले लेग साईडला चेंडू वळवतोय. फक्त 1 धाव इथे. कुठेतरी मोठ्या धावीची गरज आहे. लास्ट 2 ओव्हर्स टू गो. 2 ओव्हर्सने 12 चेंडू शिल्लक आहे. 27 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू भरपूर आहेत. मला तरी वाटतं या 8 ओव्हरच्या मॅचेसमध्ये 12 चेंडू मध्ये 27 कमीच आहे. एका बाजूला अलंकार आणि बोंबले. पुन्हा आत्मविश्वासाने कळताना काय होईल, कसं होईल, गोलंदाज चेंडू कोणाच्या हातात द्यावा. प्रेक्षकांना असे सामने पाहायला मजा येत असते. मित्रांनो, उद्या अंतिम सामना शैलेश फंडसे, प्रतिमाताई खोपडे मॅडम, भारती लवेकर मॅडम, सतीश परब या सगळ्यांच्या उपस्थितीत अंतिम सामना आपल्याला पाहायचा आहे. सन्मान्य विशाल आंबोले सामन्याला गती आणावी. मित्रांनो, वर्सोवा स्पोर्ट्स क्लब 1996 मागील समाजने आयोजित केलेल्या स्पर्धेच्या निमित्तानं तो सुरुवात झाली. पहिले अध्यक्ष
ती वाटचाल करताना अनेक वर्षाच्या क्रिकेटने चांगले वाईट सगळे दिवस पाहिले, पण चांगलेच जास्त दिवस पाहिले आणि म्हणून एक शिस्त या वर्षा स्पोर्ट्स क्लबने लागली आणि याचंच अनुकरण आपल्या आजूबाजूच्या स्पोर्ट्स क्लबने केलेलं आहे. मग मड मनोरी असू दे किंवा खारदांडा असू दे, सगळे लोक उत्साहाने वर्षाचं क्रिकेट बघायला येतात आणि असाच हा सामना या ठिकाणी चालू आहे. सिनेमामध्ये मांडली दरम्यान 27 धावांची गरज आहे. 12 चेंडूमध्ये बोंबले स्ट्राईकवर गोलंदाज आकाश. साईडवर जाणारा अवांतर. धावसंख्या 26 ची गरज आहे 12 चेंडूमध्ये 26 धावा. गुड बॉल हलकासा टर्न होता, हलकासा आउट स्विंग होतोय. गुड बॉल. 11 चेंडू शिल्लक आहेत. गुड लेन्स ही अवांतर धाव. हलकेसे बाहेर पडतो चेंडू. अवांतर धाव. गुड बॉल. निघून जातोय हुशारीने बट्याचा आणि संदेश या चेंडूला. गुड बॉल. लेग बायचा इशारा. व्हेरिएशन या मर्यादित षटकांमध्ये हे व्हेरिएशन स्लोवर, थोडंसं टर्न, थोडंसं साईड चेंज करणं, बऱ्याच वेळेला वेग वाढवणं, बाउन्सर टाकणं आपण या IPL मध्ये बघतो सगळ्या गोष्टी. पण 8 ओव्हर आपल्याला आता बॅट्समन जेमतेम बॅट्समनच्या वाट्याला 4, 4.5 म्हणजे 4.5 म्हणता येणार ना, पण 4-5 चेंडू येतात. त्यामधून गोलंदाजावर जास्तीत जास्त प्रेशर असतं गोलंदाजावर. म्हणून गोलंदाज जेवढा स्किलफुल असेल. गुड बॉलिंग आकाश. वेल डन. अतिशय व्हेरिएशन आणि चांगल्या रीतीने गोलंदाजी करतोस. गुड बॉल. स्क्वेअरच्या दिशेला. गुड फिल्डिंग. जबरदस्त क्षेत्ररक्षण. हा चौकार षटकार होऊ शकला असता. जबरदस्त. पण 2 धावा मात्र अलंकार यांना या चेंडूवर. एक पॅरल सिक्सर होते. एक जबरदस्त शॉट होता. गुड फिल्डिंग. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण या ठिकाणी. गुड फिल्डिंग. आम्हाला सिनेमाच्या आकाश रत्नेंची आठवण होते. आकाश स्क्वेअर लेगला तुझी जागा फिक्स असायची आणि अशा अनेक सामने, अनेक स्पर्धा तू गाजवल्या. आकाश रत्ने असाच एक सिनेमाचा खेळाडू आम्हाला स्क्वेअर लेगच्या दिशेला दिसलाय. गुड फिल्डिंग. अतिशय सोबत एक धावेसाठी मेहनत करावी लागते, प्रयत्न करावे लागतात. ते अटीतटीचा सामना, सेकंड राऊंडमध्ये अटीतटीचा सामना. एका बाजूला हरविजय विचार करत असेल आम्हाला कोणता संघ पाहिजे. टेक्निकली बघायला गेलं तर दोन्ही संघ बलाढ्य आहेत. हरविजयला सुद्धा नक्कीच उद्या आव्हान देणारे दोन्ही संघ आहेत. मांडवी गल्ली असू दे किंवा सिनेमामध्ये असू दे. लास्ट टू गो. 2 चेंडू शिल्लक. स्ट्राईकवर अलंकार. गुड बॉल. पुन्हा व्हेरिएशन आणि हलकासा स्लोवर. चेंडू बॅटमध्ये मिळतो ना मिळतो हा वेगळा पार्ट आहे. बॅट्समन पूर्ण तयारीशी आहे सिक्सर चौकार मारण्याच्या. गोलंदाज ओळखतो. फलंदाजाला मात्र इथे थोडंसं सावध राहणं आणि गरजेचं आहे की आपल्याला एकही चेंडू वाया गेला नाही पाहिजे. अशा विचारात सगळे जरी मित्र परिवारातले सगळे असले, ही फ्रेंडशिप जरी असली सगळ्या गोलंदाज फलंदाजांमध्ये, पण शेवटी प्रत्येकाला खेळायचं असतं ते आपल्या संघासाठी. अलंकार स्ट्राईकवर. गॅप मध्ये चेंडू जातोय. डिक्लेअर एरियामध्ये. एका धावेने मांडवी पुढे सरकतात पण अद्याप पल्ला भरपूर आहे लांब.
आता काहीतरी करावं लागेल अलंकार आणि बोंबले यांना. गुड ओव्हर, चांगलं आकाश आणि चांगले षडक गुड ओव्हर. आकाश त्याला साथ दिली त्या स्क्वेअर लेगच्या फिल्डरने, अतिशय सुरेख. वेल्डन सिनेमामध्ये स्पोर्ट्स क्लब आणि त्यांच्या सगळ्या मार्गदर्शक प्लेयर्स संदेश, दीपक, मैदानाचा ताबा घ्या प्लीज, मैदानाचा ताबा घ्या. व्हॉट्सअप स्पोर्ट्स चंदन किती हवे? 7 चेंडूमध्ये 21 धावांची गरज. 7 चेंडूमध्ये 21 धावा. 6 चेंडूमध्ये 21 धावांची गरज आहे. म्हणजे 3 षटकार किंवा 3-4 चौकार कुठेतरी बसलेच पाहिजे. चला असो काही होऊ शकतं, कारण दोन्ही फलंदाज हार्ड हिटर आहेत. अलंकार नेहमीच आव्हान 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 वाटतं. आयुष्यात त्यांनी खेळलेल्या सगळ्या अर्ध्या मॅचेस त्याच्या आव्हानात्मक होत्या अलंकारच्या. आजही त्याच्यासमोर आव्हानच आहे आणि ते सुद्धा आपल्या संघाला विजय मिळवून देणं हे त्याच्या हातात आहे. विजय अलंकार आपल्या संघाला या संकटातून तारतोय की तारून नेतोय हे बघायचं आपल्याला. गोलंदाजी शेवटचं षटक 7 चेंडूमध्ये. गुड बॉल गुड बॉल गुड बॉल. हो चांगले षटक. डायरेक्ट थ्रो लागतोय. जबरदस्त जबरदस्त खेळ. हाडला अलंकार. 5 चेंडू शिल्लक. पुन्हा सिनेमादेचा जयघोष करताना मैदानात बोंबले 2 षटकार मारले, पण बराच गॅप तुला गेला. अर्थात मी आकाशाचं कौतुक करेन. सुरेख गोलंदाजी केली बघा. यज्ञेश राजा आकाशच्या पावलावर पाऊल टाकून गोलंदाजी करतोय काय. जमिनीलगतचा फटका ऑन साईडला जातो. एकदा पूर्ण करतात. 2 धाव घेण्याचे प्रयत्न तिथे आणि 2 धाव पूर्ण. तिसरी धाव होईल का? पण तिसरी धाव न घेता बुमले स्ट्राईक रोटेट करतोय आणि या 2 धावा. 4 चेंडू शिल्लक. 4 चेंडूमध्ये 19. 4 चेंडू 19 धावा. 3 षटकार हवेच हवे. 4 चेंडूमध्ये 19 धावा. ऋषी नॉन स्ट्राईकवर. ऋषी गुड बॉल. विघ्नेश यज्ञेश गुड बॉल. चार चेंडूमध्ये 18 धावा. 4 चेंडूमध्ये 18 धावा म्हणजे 3 षटकार आवश्यक आहेत. 2 बॉल जरी डॉट काढले तरी सुद्धा सिनेमातील संघ जिंकण्याच्या परिस्थितीत जाऊ शकतात. 4 चेंडू 18 धावा. बॅड लक बोंबल्यांचं बॅड लक. 3 चेंडू 18 धावा. आनंद निर्माण केला होता पण त्याच्या डोळ्यावर लागला आणि एकदम कायापालट झाला. त्याला धावा निघून लागल्यात आणि त्यामुळे इथे अतिशय जो रोमांचक सामना मांडवी सामना जिंकण्याच्या पायरीवर होता. आता केवळ 3 चेंडू 18 धावा. 3 चेंडू ऋषी आणि ध्रुव. प्लीज अजून मैदानाच्या आतून चालू नका. 3 चेंडू 18 धावा. चेंडू 18 धावा. वेल्डन बट्ट्याचा 2 चेंडू 18 धावा.
आणि जवळजवळ हा सामना सिनेमाच्या बाजूने झुकलेला आहे. आमच्या समोर कौस्तुभ निहार दोन चेंडू 18 धावा. नो बॉल आणि सिक्सर फॉर चान्सेस अथवा नो चान्सेस. संजय दवणे मॅच मर्यादित षटकांचे सामने असेच असतात. पण मांडवी गिल्लीने हारो या सिनेमामध्ये जिंको, पण हा खेळ तुम्ही जो सादर केलात, खेळाला जे प्राधान्य दिलं, कसं खेळलं पाहिजे, सगळ्यांची मनं जिंकलीत. मग तो गोलंदाज फलंदाज आपापल्यापणे प्रयत्नशील होता, हे महत्त्वाचं आहे. आणि असेच वर्ल्डचा स्पोर्ट्स आणि अर्थात सगळेच टीम्स आज तेवढ्याच समतुल्य आहेत. फक्त एकच धाव, लास्ट चेंडू, एक चेंडू, 17 धावांची आवश्यकता आहे. अर्थात ते होणे नाही, पण एक चांगल्या पारीची समाप्ती या ठिकाणी मांडविगलीच्या बाजूने होईल असं वाटतं. आणि सिनेमामध्ये संघ मोठ्या दिमाखात सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल. गुड बॉल आणि अशा तऱ्हेने सिनेमामध्ये संघ विजय होतात. हार्डलॅंड मांडविगली स्पोर्ट्स क्लब एक चांगला सामना समाप्त होतोय. सिनेमामध्ये अगेन्स्ट हरी विजय. उद्या आपण दुसरा सामना बघणार आहोत. दोन्ही संघांचे आम्ही अभिनंदन करतो. चांगला खेळ तुम्ही केला, पण अर्थातच सिनेमामध्ये विजय संघ अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. प्लीज मॅन ऑफ द मॅच जरा सांगा. डिक्लेअर कर, मी सांगतो. चंदनेश कोण आहे? अज्ञेश. ओके. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतो अज्ञेश चहावाला. प्लीज अज्ञेश. आतिश भनू कार्यकारी सदस्य आणि माजी पदाधिकारी वर्सोवा स्पोर्ट्स क्लबचे आतिश भनू. आणि मेहनती असे कित्येक वर्ष मी आतिश भनू यांना बघतो वर्सोवा स्पोर्ट्स क्लबवर. त्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा मान अज्ञेश चहावाला जात आहे. प्लीज कम ऑन स्टेज अज्ञेश.